स्मार्ट सुगरणींसाठी स्मार्ट किचन टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। टिप नंबर 1, भेंडीची भाजी चिकट न होता अधिक चवदार व्हावी यासाठी भाजीत थोडा टोमॅटो घाला। तसेच लिंबू, कोकम, चिंच किंवा दही सुद्धा तुम्ही घालू शकतात। टिप नंबर 2, तूप छान रवाळ होण्यासाठी तूप झाल्यावर लगेच गरम गरम डब्यामध्ये गाळून घ्या की तूप छान रवाळ होतं। टिप नंबर 3, कोणताही पदार्थ ओतू जाऊ नये म्हणून पातेल्याच्या आतल्या बाजूने किंवा कुकरच्या झाकणाला आतल्या बाजूने थोडे तेल लावा, यामुळे पदार्थातील पाणी ओतू जाणार नाही। टिप नंबर 4, जिरे मोहरीची फोडणी नेहमी कडक तेलातच द्यावी, याने फोडणी छान बसते। तसेच मोहरीचा कडवटपणा दाताखाली येत नाही। टिप नंबर 5, खसखस, तीळ, ओवा, अळशी, सुकलेले अंजीर हे सुद्धा कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहे, त्यामुळे हे खाल्ले गेले पाहिजे। टिप नंबर 6, आंबवलेल्या पिठापासून बनवलेले पदार्थ जसे की इडली, डोसा, अप्पे जास्त प्रमाणात खाल्ले की शरीरातील कॅल्शियम कमी होते आणि त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो। टिप नंबर 7, अनेकदा तांदूळ अनेक दिवस ठेवल्यास त्यात किडे होतात। हे किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यात थोडे मीठ घालावे, यामुळे तांदळात कीड पडणार नाही। टिप नंबर 8, कोबीची भाजी बनवताना त्यात ब्रेडचा तुकडा टाकल्याने कोबीचा उग्र वास निघून जाण्यास मदत होते। टिप नंबर 9, जर गॅसचे लायटर बंद पडले तर ते 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे लायटर ठीक होईल। टिप नंबर 10, मुलांना म्हशीचे दूध देण्याऐवजी गाईचे दूध द्या, याने मुलांची बुद्धी तेज राहते। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।